लाईक, शेअर, फॉलोवर्स आणि स्क्रीनवर दिसणारं ते खोटं हसू. सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेत जे दिसतं ते खरोखरच खरं असतं का? इंस्टाग्रामवर लाखो लोकांना खेळवून ठेवणारी, आपल्या नवऱ्यासोबत आनंदी संसाराचे रील्स बनवणारी एक रील स्टार. पण अचानक त्याच रील स्टारचा मृतदेह हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो. सोलापूरच्या मंगळवेढ्यातून समोर आलेल्या या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. हॉटेल ग्रामपंचायत आणि ढवारा मटण थाळीमुळे प्रसिद्ध झालेली रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? काय होतं तिच्या या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःखद रहस्य? आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण याच सोशल मीडियाच्या पडद्यामागचं धक्कादायक वास्तव जाणून घेणार आहोत. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी भागात हॉटेल ग्रामपंचायत हे नाव सध्या चांगलं चर्चेत होतं. त्यांची ढवारा मटण थाळी खवय्यांच्या पसंतीस पडत होती. हे हॉटेल चालवणारी जोडी म्हणजे रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये. रोहिणी स्वतः हॉटेलच्या किचनची धुरा सांभाळायची. पुणे सोडून गावात आल्यावर या दोघांनी हे हॉटेल सुरू केलं होतं आणि हॉटेलच्या प्रमोशनसाठी रील बनवायला सुरुवात केली. अल्पावधीतच रोहिणी सोशल मीडिया स्टार बनली. दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह, त्यात व्यवसायातील यश, सगळं काही कसं स्वप्नवत सुरू होतं. पण म्हणतात ना, स्क्रीनवर दिसणारं आयुष्य आणि प्रत्यक्षात जगणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. 26 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक एक बातमी येते. ज्या किचनमधून रोहिणी खवय्यांसाठी चविष्ट जेवण बनवायची, ज्या किचनमधून ती रील बनवून लाखो फॉलोवर्स गोळा करायची, त्याच हॉटेलच्या स्वयंपाकखोलीत रोहिणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. वरवर अत्यंत सुखी दिसणाऱ्या या जोडीच्या आयुष्यात नेमकं काय घडत होतं? पोलीस तपासात आणि स्थानिक पातळीवर आता रोहिणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. पहिला मुद्दा, दुसरं लग्न आणि प्रेम. निलेश सोबत लग्न होण्यापूर्वी रोहिणीचं आधीच एक लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती निलेशच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं. दुसरा मुद्दा, यशाचा अतिताण. हॉटेल ग्रामपंचायतला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या जोडीने मंगळवेढा तालुक्यात अजून 2 नवीन शाखा सुरू केल्या होत्या. पण एकाच वेळी 3 शाखांचं मॅनेजमेंट करणं, त्याची आर्थिक घडी बसवणं रोहिणी आणि निलेशसाठी कठीण होऊ लागलं होतं. तिसरा मुद्दा, पैशांचे व्यवहार आणि वाद. व्यवसायाचा विस्तार करताना आलेला मानसिक आणि आर्थिक तणाव. हॉटेलच्या शाखांवरून दोघांमध्ये होणारे वाद. याच वादातून आणि मानसिक त्रासातून रोहिणीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या दुनियेत जगणारी ही तरुण मंडळी खाजगी आयुष्यात किती एकाकी आणि खचलेली असतात याचं रोहिणी पाराध्ये हे ताजं आणि अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे. सध्या मंगळवेढा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. पण या घटनेने पुन्हा एकदा एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. सोशल मीडियावर रील्स बनवून कोट्यावधींचं मनोरंजन करणाऱ्या या स्टार्सच्या खऱ्या आयुष्यातील रिअल वेदना आपण कधी समजून घेणार? आता या सगळ्या घडामोडींवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.